करणार आहोत। मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे। मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय, संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे। अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत, भुमरे साहेब या ठिकाणी आहेत। आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहोत। बाबा आता 24 तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे, आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहोत। पण तो गेल्यावेळी उपोषणाला बसले असताना आमचे सहकारी मित्र 2 न्यायाधीश, माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत, पण हे नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक, रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे, हा कायदा आहे, हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात गृहीत धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही। मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहे, काका आहे, चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं। पण माझी पत्नी आहे, पत्नीचे मुलं मुली, तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही, ते मिळत नाही। पण तो यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे। जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले विवाहित हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे, पण तो नियमामध्ये कुठे बसत नाही। आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत, अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते, सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं गृहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याचंच रक्तवंशावळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत, सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्यांनाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या। मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे, मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे। पण ते लिहिलं गेलेलं आहे मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकारी आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली। पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात संपवू, याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे। या फार झालं तर मला वाटतं 2 महिने लागणार नाहीत, पण त्या ठिकाणी मग क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत, अजूनही 2 अहवाल आपल्याकडे आलेले आहेत। न्यायमूर्ती शिंदे रिटायर्ड न्यायमूर्ती आपले जे आहेत त्यांची समिती आहे ती या संदर्भात मोठं काम करते, रात्रंदिवस त्या संदर्भात काम चाललेलं आहे। अजूनही आपण कुणबी दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत, पण जे दाखले सापडतील मग तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला, पुतण्याला, काकांना, चुलत्यांना ते लागू होणार आहेत, ते आपण त्या ठिकाणी देणारच आहोत। आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे। हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे, भूतून भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे। खरं म्हणजे सरकार काम करत होतं, दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं, परंतु आतासुद्धा हे सरकार, आमचं सरकार, माननीय शिंदे साहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे असं स्पष्ट केलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। कालच मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला 3-4 चिवटेपण या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेलं आहे।